जलयुक्त शिवार योजनेत जर घोटाळे होत असतील तर या योजनेमध्ये आणि सिंचन घोटाळ्यांमध्ये फरक काय राहिला असा प्रश्न उपस्थित करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केलंय। विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्यानंतर उद्धव ठाकरे अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा देखील उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला। या दौऱ्यादरम्यान अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या 20 मतदारसंघातील एकूण परिस्थितीचा आढावा ठाकरेंनी घेतलाय। केंद्रात आणि राज्याच्या सरकारला भाजपला किंवा भाजपच्या नेत्यांचे शेतकऱ्यांच्या विरोधात जी विधान म्हणजे गोपाळ शेट्टींपासून असो की आता दानवे जे बोलले हा एकतर सत्तेचा मार्ग आहे की मरे त्यांच्यापैकी म्हणजे मला वाटतं नितीनजीने एक स्टेटमेंट केलं होतं की वाल्याचं वाल्मिकी करण्याची ताकद भाजपात आहे। आता मला वाटतं वाल्मिकीचे परत वाल्या होतील की नाही कल्पना नाही, ते विचारेन मी त्यांना मला भेटलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर पालकमंत्री रवींद्र वायकर आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता चौकशीचे आदेश दिलेत। चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आलेत। दापोली, मंडणगड आणि खेड या 3 तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय। जी कामं झालीच नाहीत त्याची बिलं काढण्यात आल्याचा आरोपही योगेश कदमांकडून करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना ही महत्वाकांक्षी योजना या राज्यामध्ये युद्धपातळीवरती राबवली जात आहे आणि यामध्ये मधला भ्रष्टाचार निश्चितपणानं कोणताही सरकार खपवून घेणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चितच कडक स्वरूपाची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। पंकजा मुंडे यांना होम ग्राउंडवरती पुन्हा एकदा पराभवाची धूळ चाखावी लागली आहे। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे गटानं 18 पैकी तब्बल 14 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे। अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केलाय। या निवडणुकीत भाजपला अवघ्या 4 जागांवरती समाधान मानावं लागलं। गेल्या 30 वर्षांपासून या बाजार समितीवरती गोपीनाथ मुंडे गटाचं वर्चस्व होतं, आता ते धनंजय मुंडे गटाकडे गेलंय। इतर पक्षाच्या नेतृत्वापेक्षा चांगलं काम करत असू, लोकांना त्यात आमच्यावर विश्वास वाटत असेल म्हणून आज आम्हाला या ठिकाणी विजय मिळतोय। पण हे नक्कीच आहे की भविष्यात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये नाही, आता तर सुरुवात बीड जिल्ह्यापासून होते, जरी आजपर्यंत भाजपची लाट इतरत्र होती पण आता मात्र बीड जिल्ह्यातून ही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेकडे राष्ट्रवादीची लाट चालू होणार।